गुड मॉर्निंग, कसे आहात? आणि गणपती बाप्पा मोरया. ओ माय गॉड. असा विषय होतो. पण एनिवे मॅप लावलाय. हे पहिला माझा मित्र किरण होता. तो इथे चायनीजचा गाळा चालवत होता. आता हे भाऊ सावंत म्हणून जे आहेत ना, ते पण आपले चांगलेच मित्र आहेत. तर तेच म्हटलं, भाऊ सावंत बाबू पहिलं ते बघितलं, म्हणजे तोच व्यक्ती आहे का? कॉल केला तर बोले हो, आपण टाकले अद्वैत चायनीज सेंटर. डेंजर विषय है. दिल में चिल एकदम. चलो वो आएंगे तभी हम बैठेंगे. अभी थोड़ा फिलहाल आगे थोड़ा एक जगह पे जाके आते. भाऊ सावंत माझी क्लिप दुकानाची तुझ्या त्या इंस्टाला येऊ दे. बरं मालिक, अजून काय मालिक? बसा जेवून घ्या. बसा. काय पाहिजे? मी काय करायचं का, मी गाडीने आलो, मोटो ब्लॉगिंग करत आलो आणि बोललो किरणला आता भेटू आपण जाऊ. आणि बघतो तर भेंडी सर्व सिनारिओच चेंज. दुकानच चेंज झालं. दुकानं चेंज. आपण नाव लक्षात भाऊ सावंत असं दिलं. बोललो आपलाच माणूस आहे बोललो. तरी एकदा कन्फर्म केलं मी की आपलाच माणूस आहे की कोण आहे ते. कॉंग्रॅच्युलेशन. हा अजून एक मला माझा कॉलेजचा मित्र भेटला जाता आता. हा इथेच आहे कामाला पोस्टामध्ये. लय भारी वाटतंय भेटून. कसं आहे भाई? मस्त, एकदम मस्त. येत जा बाबा कधीतरी. आता हळूहळू भेटायला लागलेत लोक. अरे मगाचपासून आलो ना इथे, बोला किरणचं होतं ते ऑटोमॅटिक चेंज झालं. बोला भाऊ सावंत पण आपलाच ओळखीतला माणूस होता बोललो. त्याचा चहावाला एक आहे बघ तिथे पेट्रोल पंपच्या बाजूला, मनीष. तो आहे तिथे, पण त्याचे वडील होते. आणि सुगरणवाले आमचे ते ओळखीचे काका ते पण. म्हटलं आवाज कोणी दिला? हेल्मेटवरून ओळखलं असेल किंवा डायरेक्ट ओळखली रे तुला? हा डायरेक्ट ओळखलं. काय एवढं काय? अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे. कदमा तोंड दाखवतोय भावा. कोण आहे रे? काहीतरी बोल. हा लाजला भेट. मित्र आमचा मित्र आदित्य कदम. आणि दुसरा कुठे रे? सावते कुठे आहे? हा येणार आहे, मला बोलला येणार आहे म्हणून. आता फुल धमाल होईल. थोडं पहिले ही लोक कॅमेरा समोर लय शाय राहतात. बघू आता. या भावाला ओळखलं काय? सावत्या डॉन. हे आद्या, हे आद्या, नको ना आवाज करू, थांब ना बाई, कॉपीराईट येतो. येऊ दे, म्हणजे कॉपीराईट यायलाच पाहिजे. नाही येऊ दे नको. हा माझा दुसरा एक उत्तम असा चांगला मित्र. वाट लावलीस. भावा परत कधी भेटणार? साल्या सावत्या डॉन. हो आता जातो काहीतरी खायला सोबत. कदमा थांब ना. ये भाई, हा ॲग्रिकॉस कधीच आहे इथे? अरे रोहाला असताना आज. मित्रांनो इथे खाऊ गल्लीत आलेलो चिपळूणच्या. पूर्णपणे बदललं यार. थोडीफारच दुकान आहे तिथे. आदित्य बोलतोय इथली खाऊ गल्ली पण दुसरीकडे कुठेतरी गेली. बघू आता साहेब आता कुठे घेऊन जातात, तिथे जाऊ जरा खायला. लय महिन्यानंतर खातोय मी चायनीज भेळ, मंचुरियन चायनीज भेळ. आद्यामुळे. तर मित्रांनो आता चिपळूणातून खेडला चाललो आहे. आणि आज पण 6 वाजता उठणार होतो, ते 8 वाजता उठलो. 2 तास आपली ट्रेन लेट आहे. एनिवे लवकर जाण्याचं कारण असं होतं की मला जाऊन स्प्रे करायचा होता, फवारणी करायची होती. असं बघू आता संध्याकाळी वगैरे. तात्पुरतं कंटिन्यू. चला.
म्हटलं भाई काल मी 3-4 फेऱ्या मारल्या, भेटशील म्हणून. हा आता कुठेतरी चेहरा झाला, काहीतरी बोल तरी, नाहीतर भेंडी बोंबलत बसतं. आमची भांडणं होत असतात CSK मुंबई, CSK ओनली CSK. CSK खात्यातली ती. काय चहा घेतो का? चहा घे. भावनो काल तर टी शर्ट घातलं आहे आणि असं चालू आहे कामाला. बोललो टी शर्टच खराब करायचं आहे, तर मग हे टी शर्ट खराब करू, मग धुवायला टाकू. बाय द वे असा लफडा झाला आहे, गेट लावला इथे आणि गेटची चावी आमच्याकडे नाही आहे आणि गेटची चावी कुठे ठेवली आहे माहीत नाही. मेरे को लग रहा है ये सब अभी ऊपर से ऐसे चढ़ के जाके विषय क्लोज करना पड़ेगा. हेलो सुलुलुलू. अभी अरे नाही, इथून पण जाऊ शकत नाही, इधर से भी नाही जाऊ शकते. हां मराठी राज ठाकरे येतील भावा, बरोबर बोललास. इथेच कुठेतरी ठेवले असेल रे. इलंय आतमध्ये बघा. आता गवत वगैरे सर्व काढलं आहे आणि झाडं अशी लांबूनच छान दिसत आहेत. हां पुढून तर बिल्ला शॉट छान झालेत ना. कमेंट करून सांगा कसे झाले. हा जो काजूचा झाड आहे हा 2 वर्षाचा होता तसा लावलेला आहे आणि आत्ता जवळजवळ 1.5 वर्ष झाला आहे. मस्त झाला आहे काजू झाड, पण त्याचा जो मोर आला आहे तो कापायचा आहे, कारण का अजून मला 1 वर्ष ह्याला काजू किंवा आंब्याला आंबा येऊन नाही द्यायचा आहे. ठीक आहे, तर हा आहे तसाच आहे अजून बारीक. त्याचं खोड वाढवण्यासाठी आपण आता काहीतरी औषध आणलं आहे, ते करू. 13 आणलं आहे, अजून जरा बुंदा झाड होईल. हे बघा, हा आहे आंबा, हे आंबा. ऋषी जरा खालती बघून रे नीट, बिरशे असतात. गवती चहा लावलेले, गवती चहा चहामध्ये मस्त टाकून एकदम फुल सर्दी गायब. हे बघा, हे झाडं छान झालेले रे. म्हणजे तुम्ही फवारणी खूप चांगली केली आहे ते पोरांनो. हां बादशाह लोक आहेत तुम्ही भाई, बादशाह बिल्ला मस्त चालेल. याला पण मोवर आलाय, केवढूसं झाड आहे बघा काजूचं, आणि मोवर वगैरे आलाय, पण छाटायचं आलेत बऱ्यापैकी सर्वांना मोवर. पण ते आपण घेणार नाही ह्या वर्षी पण काजू. मागच्या वर्षी पण नाही घेतलेले, ह्या वर्षी पण नाही घेणार, पुढच्या वर्षी घेऊ. बरोबर ना, तसं काय ते करूयात, आत्ता नाही घ्यायचे. हा कलम होता आणि कलम मेला आणि त्याला खालतून फुटवे फुटायला लागले आणि हा तर रायवळी झाला. त्याला आपण काय मारणार नाही, त्याला जगवायचं आहे. बरोबर ना ऋषी बरोबर आहे, विषय संपला. याला काय कोणतं झाड बोलतं रे ऋषी? मला पण माहीत आहे, थोडं जाऊ दे. तुम्हाला माहीत असेल तर सांगा, मला माहिती आहे कोणतं झाड आहे. कमेंट करा, मला माहिती आहे. कसं आहे टेक्निक, कसं आहे भावांनो. उद्याच्या मॅचची तयारी चालू आहे. हा नाही आहे, मी आहे. उद्या खेळायचं आहे. ती पोरं विचारत होती, तो पोरगा का तिथे उभा आहे, त्याने फॉर्म का नाही भरला आहे. हे घे चॉकलेट. घंटा. चला जातो आता मी, काय ते बोलेन याला जेली खा. शेतीची कामं करता कुठल्या शेतीमध्ये आलो मला समजलं नाही, पण असो आलो आता खायला तर खाऊ जरा. ऋषी नाही बोलला, त्याला नको आहे तर मी खातो. फवारणी करायला आलो आहे, ऊन उतरतं आहे, बोला फवारणी करून घेऊ. मोहर पण आलेला आहे ना, तर मग तो मोहर गळून नको जायला, तर त्यासाठी फवारणी करतो आहे. या फवारणी करायला नंतर प्रॅक्टिसला जायचं आहे. हे आमच्या नदीच्या डोहातलं पाणी एकदम शुद्ध आहे, प्राइजलेस आहे, प्राइजलेस. याची किंमत नाही करू शकत, बरोबर ना. पाणी आता टाकून ठेवलं ना, मग संध्याकाळी औषध मारायचं. फवारणीचं पण काम झालं आणि याचे पाय येत आहेत शाळेला. फवारणीचं पण काम झालं आणि प्रॅक्टिसला पण गेलेलो. खूप दिवसानंतर असे मातीने हात तर असेच रंगतात, पण हे क्रिकेटचे हात आहेत मातीने रंगलेले. आंघोळ करायची
काल केलेली, आज नाही केली. आत्ताच आहे आंघोळ करायला आणि मग मॅच आहे इंडिया न्यूझीलंड. आज दूध पितो. या कौल चिकनचा विषय झालेला आहे. त्याची व्हिडिओ राहिली कारण का मॅच पण चालू आहे. मॅचकडे पण लक्ष आहे. आणि आता चिकनचं चालू आहे आपलं. चिकनचा रस्सा आलं लसूण पण टाकायचं. आपण फक्त व्हिडिओ पुरतच करतोय, म्हणजे येतं बनवता. खरा मास्टर शेफ इथे. तर चाललो आता मॅचला. तब्येत जरा डाऊन आहे आणि आपलं दापोलीला जायचं होतं पण कॅन्सल झालं. आम्ही 2 जिंकलो असतो ना तर मग आम्ही विचार केला असता. किती झाले? 12 झाले. 12 ते 5 किती झाले? 17. लास्ट बॉलला अजून 4 रन प्लस 6 बॉल 21 ची मॅच तुमच्या हातात आली असेल. तुम्ही टोटल मारून खेळले हो काय? टोटल मारलं. तुम्ही टोटल मारलंय की त्यांना बोललो तुम्ही माहिती शांत डोक्याने खेळा. बॉलच्या जास्त असते. काय माहित नाही. गुरांच्या मागे कसं धावतात, एखादा काठी घेऊन धावतो तसं तुम्ही बॅट्समनच्या मागे धावता. हा आपल्या मॅचचा काही विषय नाही. हा दुसऱ्याच्या मॅचचा विषय आहे. फक्त अग्निकुंडामध्ये काठी टाकायचं काम करत आहेत. काय आणि त्याच्या अंगाशी आहे. तुला थोडा गेम दाखवला असतास ना बॅटिंग तुझी. त्याने एकाच मॅचला सगळे मारून टाकला परत म्हटलं नाही मारायचे आता. काय रे अल्प्या? पहिला षटकार. मॅच चालू झाली आमची. वाईट पहिलाच बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पंचांच्याकडे वळतात. स्क्वेअर बॉल दंडित करतात. सततच मालवण सिंधुदुर्ग मधून येताना पाहायला मिळतात. शॉट. सेकंड बॉल चेंडूच्या खाली शॉट यार, शॉट. वन बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषा पार. आमच्या दोन्ही मॅच झाल्या आणि दोन्ही मॅच जिंकलो. आता चाललोय मालकाकडे जेवायला आम्ही. माझ्या एका साईडला गाड्या बसलाय बेस्ट बॉलर आणि दुसऱ्या साईडला सिद्धेश बसलाय. आमचा मार्को जॉन्सन आहे. मार्को जॉन्सन फक्त 9वीलाच आहे. आणि हा आमचे ओपनिंग बॉलर आहे विकास दादा, बंटी दादा तिथे पण आहे. तो अभि. हा तरी मालकांनी दया केली तरी मालक काही दिसत नाही बाबा. हा अभि. हे दोघं गुरांशी होते त्यांना पण तुला पण फक्त रस्ताच ना. आणि हा राहुल रोहित. आणि खास जेवण वाढायला मुंबईवरून आलेले बंधू आमचे खास मुंबईवरून बोलवलाय. खास मुंबईवरून तुला जेवण वाढायला बोलवलं. आणि तुम्हाच नाही आस्वाद हॉटेल तो बिर्याणी सोडून आलाय. बिर्याणी सोडून आलाय तो. मला देतोय म्हणून सर्व खाऊ नका, कारण की आपल्याला पुढच्या मॅच मध्ये खेळायचे आहे. एकच मॅच आहे. तर एकच मॅच खेळायची आहे, नाही तर मैदान हे आमचे मालकांनो थँक्यू जेवासाठी. मला गेले पळाले. ओ बेस्ट बॅट्समन आयकॉन हाय कर हाय. धडाडीचा बॅट्समन आहे. आणि नाही आणि हा राहुल पण हाय कर. हा कोण नाही बॅटिंग करतो. बॅटिंगच दिले त्याला का. आता मॅच जेवण कसं होतं? जेवण छान होतं. आमचे टीमचे मालक सुशांत मोरे यांनी आमच्या सगळ्या खेळाडूंची सोय व्यवस्थित केली होती. असं प्रत्येक संघाला संघमालक मिळो आणि त्यांची व्यवस्थित सोय करू अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. ते आता थंडाची सोय करता आहे जरा थांबा. माझ्या गावात शिवाय घालायची. राहुल जेवण कसं होतं? किती भाऊ टेस्ट कशी होती जेवणाची? एकदम असं वाटलं की घरगुती बाई जेवलो. खूप दिवसांनी जेवलो. असं लय भारी वाटलं. बाहेर राहिल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे काय अवस्था होते. पुढे जाऊ दे. बंटी शर्ट
जेवणाची टेस्ट कशी होती? मस्त आणि खूप छान होतं आणि चांगली सोय केली होती आमच्या ओनरने. स्वप्नील भाऊ, जेवण कसं होतं? एकदम फर्स्ट क्लास जेवण होतं. छोटू, जेवण कसं होतं? चांगला हा तू चांगला एकदम एकदम छान, जेवण कसं होतं मला? एकदम छान. असं पण मालकाला काय भेटेल आपल्या आयकॉनला विचारूया. इकडे ऍक्शन इकडे आहे ना. जेवण कसं होतं ते इकडे दिसतं. तुम्ही कोणतं सांगा. खाल्लंय इकडे राहुल वेगळे राहुल भाईला सांगितलं. काय बोलतो बोल. किती जिंकलाय? 500 रुपये जिंकले रम्मीमध्ये. इथे क्रिकेट झालं आणि हा रम्मीची वार्ता करतोय. शेवटची मॅच आम्ही हरलो आणि आता क्वालिफाय पण झालेलो आहे. हरता क्वालिफाय झालेलो आहे कारण का पहिले आम्ही 2 चांगल्या रन रेटने जिंकलो. उद्या आता 3 मॅच आहेत. तिसरी मॅच आमची आहे, त्याच्यामध्ये जिंकणं कंपल्सरी आहे. सोबत मग काम झाल्यावर आपलं पाणी द्यायला आलेलं झाडांना. आणि तो माकडवर बसला बघा नेटवर्कच्या शोधात. त्याला जो काही मोहर आला आहे तो काढतोय. ठीक आहे. आणि आजूबाजूला जरा बघतोय अजून कसे दिसत आहेत झाडं. तर बघू शकता खूपदा आलात तुम्ही माझ्या बागेत. अजून या. आणि समोरचा विषय पण बघा. थोडं छान वाटतंय. उत्तराखंडला पण आपण असंच बघत होतो ना. हे रसाळगड, सुमारगड, महिपतगड अशी गड आहे ती महाराजांची. चलो आगे आगे. हा पक्षाचं नाव काय माहीत नाही, पण एक या स्टंपवर बसलाय आणि दुसरा या स्टंपवर बसलाय. शॉट अशा प्रकारे आम्ही खेळाडू लोकांनी आम्ही सेमीमध्ये गेलेलो आहे. म्हणजे एक तरी प्राईज फिक्स आहे आता आमचा 25, 15, 10 पैकी. आणि ते झालं ह्या लोकांची गाडी पडली आहे बंद. ह्यांना जायचं मुंबईला. ह्याच्यामुळे वाटोळा लागला तो. ह्याला चालवता येत नाही. दाखवते थोबाड दाखवतो थोबाड. ह्याच्यामुळेच झालंय सर्व. जाऊ दे. हा पोरगा भेटला आम्हाला प्रतीक. काम करतोय. सेमी हरलो आम्ही. 4 चेंडू होत आहेत. 2 धावा सोम्या. 1 विकेट घेतली आहे. बोल आता काय बोलतोस? हां तुला काय वाटतं कोण जिंकते? निकम 11 त्यांच्याकडे लक आहे. लक खरंच विकेट गेला. खरंच सुंदर चेंडू होता. मग त्यांचं लक आहे. देखील नरेशा कुठं पळतोय? चांगला आहे तरी पण निकम 11चा. त्यांचं लक आहे भाई. 5 चेंडू 2. चेन्नईवाल्या काय टी शर्ट बदल ना. चेन्नईची टी शर्ट घालून. संधीचा सोनं कसं नाही आलं. हा काय झालं? बघूया आता उमेश पुन्हा एकदा. हे मी युट्यूबला टाकणार आहे. वाईट बॉल. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. शिवराज बोल काहीतरी. काय बोलू शकत नाही, माझी दुर्दैवी अवस्था. नाही आहे मित्रांनो. पंचांसोबतच जायचं आहे. आणि आम्हाला ज्यांचा सामना आम्ही पाहायला आलो तेच आज संघाबाहेर आहे. अत्यंत दुःख वाटतंय. ते कॅच पकडायला थांबले. कोणाचं काय आणि कोणाचं काय बघा. खेळ आहे. झालं आता संपलं. मॅच संपली. झालं गेलं गंगेला मिळालं. हां. आणि अशा प्रकारे निकम 11 जिंकलेली आहे फायनल. आम्ही सेमीला जस्ट हरलो. सर्व बॉईज मस्त खेळले. मुंडे आपण याचा व्यासपीठाकडे मुंडे साहेब जाऊ द्या आता. तर मित्रांनो चला झालं आपल्या मॅचेस कंप्लीट. आणि 3rd प्राईज मिळालेला आहे. हा बघा मेडल मिळाला. खूप छान मेडल दिसतो. हा जिंकलो असतो थोड्याफार ह्याने झालं. पण जे होतं चांगल्यासाठी होतं. गॉड्स प्लॅन ऑलवेज. आकाशदादा आणि ऋषी तर गेले मुंबईला निघाले. आता आपण पण मार्गस्थ होऊयात आणि पुढच्या प्रवासाला लागूयात. थोडं काहीतरी खाऊन घेतो. चलो काळालय झालो आहे. भावानो खेडला आलो आहे जगबुडीच्या इथे. आणि तितक्यात आपल्याला मगरीचं दर्शन झालं आहे.
ती बघा अशी एकदम झूम करून दाखवत आहे. मगर आहे तिथे, पुढे पण अजून असतील. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मगर एवढ्या जवळच आहे तरी इथे ती एक बाई आहे ती कपडे धुते. म्हणजे आमच्या मगरी या माणसाळू आहेत हे असं सिद्ध होतं आहे. लास्ट टाईम आलेलं होतं इथे जवळच मगर फिरत होती या भागामध्येच, आणि इथे एक बाई कपडे धुवत होती. मग अशी बघा आपण पाहिलेली मगर ती बघा तिथे बसलेली आहे. अजून थोडा झूम करतो, जास्त झूम होणार नाही. आणि इथे बघा केवढ्या मगरी आहेत. या सर्व तुम्हाला वर दिसत आहेत ना, या सर्व मगरीच आहेत. तिथे एक मगर आहे, ही बघा ही एक मगर इथे पाण्यामध्ये. पाहिजे तेवढ्या मगरी आहेत. या दगडांमध्ये पण तुम्हाला मगरी दिसतील, पाहिजे तेवढ्या मगरी आहेत. आणि ह्या सर्व मगरी मार्शल क्रोकोडाईल आहेत. त्यांच्या जातीचं नाव आहे मार्शल क्रोकोडाईल. पण डेंजर नादखोळा. भावांनो, खेडच्या मगरी पाहिलात आणि थेट डायरेक्ट मी पुण्यातच आलो आहे. मध्ये कुठेच व्हिडिओ वगैरे काहीच नाही केली. अजय दादाला पण भेटलेलो, बाबूला पण भेटलो, सोबत प्रेम होता. फटाफट निघायचं होतं आणि माझा पाय ना डेंजर दुखत होता आणि त्याची कंबर. तो बोललो आता कुठे थांबवण्यात अर्थ नाही आणि डायरेक्ट आपला हा जो ब्लॉग आहे तो एंडच करूयात. मोठं ब्लॉग पण बनवायला नाही भेटला. खूप गोष्टी एंडिंगच्या मिस झाल्या. मला ॲक्च्युली मोठं ब्लॉग पण बनवायचा होता आणि आपल्या ह्या ज्या विद्यापीठामध्ये आपण गेलेलो तर तो एक ब्लॉग बनवायचा होता. एनिवे नेक्स्ट टाईम बनवू. जे होतं चांगल्यासाठी होतं. ब्लॉग पूर्ण बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.